हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पंतप्रधान मोदींची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका। मोदींकडून उद्धव ठाकरेंचा नकली संतान असा उल्लेख। बेअकली माणसा मला नकली म्हणतो, उद्धव ठाकरे मोदींवर संतापले। मोदींकडून बाळासाहेब आणि मासाहेबांचा अपमान सहन करणार नाही, ठाकरेंचा इशारा। 27 वर्ष महाराष्ट्र जिंकण्यासाठी लढणाऱ्या एका औरंगजेबाला आम्ही महाराष्ट्रात गाडलं तर मोदी तुम्ही कोण, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। पंतप्रधान मोदींवरील वक्तव्य संजय राऊतांना अंगलट येण्याची शक्यता। भाजपकडून निवडणूक आयोगासह मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार। मोदींच्या जीविताला धोका असल्याच्या तक्रारीत उल्लेख। तू आमदारच कसा होतो ते बघतो, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आमदार अशोक पवार यांना चॅलेंज, तर शरद पवार यांच्याकडून अशोक पवारांना मंत्रिपदाचा शब्द। हिना गावित यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींची आज नंदुरबारमध्ये जाहीर सभा। अहिंसा शाळेजवळ 55 एकर परिसरामध्ये सभेची जोरदार तयारी। एकनाथ शिंदे आज खेड आणि छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर, संध्याकाळी वैजापूरमध्ये सभा। पुण्यात देखील आज सभांचा धडाका। फडणवीस आणि अजित पवार यांची भोसरीमध्ये सभा होणार। कल्याण काळे आणि खैरे यांच्यासाठी आज ठाकरेंची जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा, तर धंगेकरांसाठी शरद पवार यांची पुण्यातील वडगाव शेरी इथं जाहीर सभा होणार। पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी आज राज ठाकरे यांची सभा। अलका टॉकीज चौकामध्ये सायंकाळी 6 वाजता सभेचं आयोजन। महाविकास आघाडीला राज्यामध्ये 30 ते 35 जागा मिळतील, लोकसभा निकालासंदर्भात शरद पवारांचा मोठा दावा। महायुतीला 12 ते 13 जागा दिल्या, किती उदार अंतकरण आहे साहेबांचं, शरद पवारांच्या दाव्यावर फडणवीसांची उपरोधिक प्रतिक्रिया। 3 टप्प्याचं मतदान मोदींना अस्वस्थ करणारं, टप्पे जातील तसं मोदींचं स्थान डळमळीत होईल, शरद पवारांची टीका। पंतप्रधान मोदींच्या हातातून निवडणूक निसटत आहे, 4 ते 5 दिवसामध्ये तुमचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होईल, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं वक्तव्य। पुणे, भंडारा, वाशिम, यवतमाळला अवकाळी पावसानं झोडपलं, अवकाळीमुळे शेतकरी हतबल, काढणीला आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। मध्य रेल्वेवर आज आणि उद्या मध्यरात्री 12:30 ते सकाळी 4:30 वाजेपर्यंत ब्लॉक। सीएसएमटी स्थानकावरील प्लॅटफॉर्मचं विस्तारीकरणाचं काम होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।